ही BJP काँग्रेस मुक्त करता करता काँग्रेस युक्त झालेली आहे। ते भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि त्यांना भारतीय जनता पक्ष तिकीट देऊन राहिला। भावाची भूमिका घेऊन चालणारे आम्ही नाही। आम्ही हिंदू महासभेचे आहो। आमचा भगवा रक्त आहे। आमच्या पूर्ण जगावरती सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीही वेळा भगवा ध्वज लहरतो। सह्याद्री न्यूज आणि वराड माझामध्ये सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख। नुकताच लोकसभेचं बिगुल संपूर्ण महाराष्ट्रात वाजलेलं आहे। आपल्या अमरावतीमध्ये खास करून हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत नितीनजी व्यास आहेत। यांनी दावा ठोकलेला आहे की हिंदू महासभा 48 जागेवर निवडणूक लढणार आहे। नेमकी काय त्यांच्या भूमिका आहे ते आपण जाणून घेऊ। दादा, नेमकी काय कशा पद्धतीने आता तुमची रणनीती राहणार आहे राजकारणाची? सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम। विदा सावरकर अमर रहे, नथुराम गोडसे अमर रहे। आम्ही कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेऊन 1915 पासून लढत आहोत। स्वातंत्र्य काळाच्या आधीपासून काही कालांतरासाठी आम्ही हिंदूंचे मतं दुभागले नाही पाहिजे म्हणून निवडणूक प्रक्रियेतून थोडं बाहेर निघालो आणि BJPला RSSला सहकार्य केलं। परंतु आताची जी BJPची धारणा आहे ती बघितली तर वाईट वाटते की आपण कोणाला मोठं केलं। ही BJP काँग्रेस मुक्त करता करता काँग्रेस युक्त झालेली आहे। आजची स्थिती अशी झाली की जे भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर होत होते ते भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि त्यांना भारतीय जनता पक्ष तिकीट देऊन राहिला। अत्यंत वाईट कंडिशन आहे। हिंदुत्वाचा कुठलाही मुद्दा हे ठोसपणे मांडत नाही। इथे सर्व धर्मसमभावाची भूमिका घेऊन चालणारे आम्ही नाही। आम्ही हिंदू महासभेचे आहो। आमचा भगवा रक्त आहे। आमच्या पूर्ण जगावरती सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीही वेळा भगवा ध्वज लहरतो, तो म्हणजे आपला भगवान सूर्य। बघितलं असेल संध्याकाळी आणि सकाळी पूर्ण पृथ्वीवरती राज्य करण्याची ताकद आहे ही भगव्याची आहे। आणि हे काय करत आहेत तर भगव्याला विकत आहेत। इकडे शिवसेना तिकडे काँग्रेससोबत मिळाली, इकडे राष्ट्रवादी जी आपल्याला नकोशी आहे ती इकडे BJP सोबत बसून राहिली। हे कुठले धोरण, कुठले तत्त्व हे हिंदुत्वाचं काम करू शकत नाही। हा एक पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, आजच्या स्थितीमध्ये आणि म्हणजे 30-35 वर्षापासून एक मागणी आहे, 30-35 वर्ष नक्कीच झाले की गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा। गाईला राष्ट्रीय पशु घोषित केल्या गेलं नाही। जोपर्यंत गाईला राष्ट्रीय पशु घोषित करत नाही तोपर्यंत तिचं संरक्षण कसं होणार? तिला आम्ही माता मानतो, ठीक आहे, आम्ही तिला राष्ट्रीय माता नाही, पशु तर म्हणा, आम्ही तिला माता मानतो, तिला संरक्षणाची गरज आहे। किती वेळा आम्ही ट्रक अडवायचे, किती वेळा भांडायचं, किती वेळा आमच्या मुलांनी केसेस अंगावर घ्यायच्या, त्यात कितीतरी आमचे कार्यकर्त्यांचा मृत्यू झालेला आहे। सातत्याने हेच करायचं का? हे सरकारने जर ठरवलं तर किती वेळ लागतो या गोष्टीला? परंतु नाही, सरकार हे करत नाही, कारण यांना राजकारण करायचं आहे खेळीमेळीचं, जाती जातीत भडकावायचं। ही जात ती जात ती जात, एक एक जात आतमधून चाबी भरून द्यायची, त्याला उभं करायचं, मग त्याचा खच्चीकरण, तो मोठा व्हायला लागला की खच्चीकरण करायचं। हे जे धोरण BJPने अवलंबलं आहे हे आम्हाला मान्य नाही। त्यामुळे आम्ही आता संपूर्ण भारतातून निर्णय घेणार आहे। हा संपूर्ण भारतातला निर्णय आहे, माझा एकट्याचा नाही। आणि मला इथे 48 EB फॉर्म मिळालेले आहेत। आता मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी मला ज्या ज्या ठिकाणी कॅन्डिडेट मिळेल त्या त्या ठिकाणी मी आपले कॅन्डिडेट उभा करेल आणि निवडणुकीच्या प्रक्रियेला आम्ही समोर जाऊ, लढल्याशिवाय पर्याय नाही। कारण आमच्या देवांनी प्रत्येकाच्या वेळेस हातामध्ये शस्त्र ठेवलेले आहेत। एक हात आशीर्वादाचा आहे तर दुसरा हात शस्त्राचा आहे। लढल्याशिवाय काहीच मिळत नाही। गांधीच्यामुळे भारत स्वतंत्र झाला नाही, तर हा स्वातंत्र्य झाला आपला लढल्यामुळे। इथे भगतसिंग होऊन गेलेत। भगतसिंगाच्या नावाने काय आहे? आज अमरावती जिल्ह्याची जर तुम्ही कंडिशन बघितली तर एवढ्या मोठ्या महान क्रांतिकारी सावरकरांच्या बद्दल काय आहे आपल्याकडे? लोकांना काय त्यांचं तुम्ही दाखवणार आहात? एक वास्तू त्यांच्या नावाने आहे का? एक त्यांचा पुतळा उभारला आहे का? एखाद्या चौकाला त्यांचं नाव आहे का? काय आहे? बाकी ठिकाणी कमीत कमी UPमध्ये जा, मध्य प्रदेशमध्ये जा, त्यांचे चांगले भव्य स्मारक आहेत। अमरावतीमध्ये एक स्मारकसुद्धा नाही। आज त्या इतक्या मोठ्या महान क्रांतिकार्याचं जर तुम्ही नाव नाही घेत, त्यांना भारतरत्न देऊ नाही शकत। तुमची सरकार आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य केलं,
काही म्हणजे लहान लहान या कलाकारांना तुम्ही भारतरत्न देऊ शकता आणि इतक्या मोठ्या बलिदान करणाऱ्या माणसाला अख्खं कुटुंब बलिदानात गेलं आहे त्यांचं. इथे आता आमच्या भावनांचा उद्रेक झालेला आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी हिंदू महासभा ही लढणार, प्रत्येक निवडणूक लढणार, फक्त लोकसभा नाही तर आमदारकी, त्यानंतर आपलं नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, जेवढ्या निवडणुका आहेत त्या सर्वच्या सर्व आता आम्ही खरोखर सच्चे आणि कट्टर हिंदुत्ववादी लोकांना तिथे जोडणार आहोत. त्यासाठी आमची टीम अमरावती जिल्ह्यातून माझ्यासोबत आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष मनोजजी, उपाध्यक्ष संतोषजी, हेही पण खूप मेहनत घेत आहेत. आणि आमच्याकडे सध्या 3 कॅन्डिडेटचे नाव आलेले आहेत अमरावतीसाठी. त्यातला आम्हाला कुठला फायनल करायचा हा आम्ही काही दिवसानंतर तुम्हाला पुन्हा कळवूच. आणि संपूर्ण महाराष्ट्राकरिता जिथून आमच्याकडे लिस्ट आलेली आहे त्याची यादी आम्ही तयार करून, अभ्यास करून, नुसता म्हणजे निवडणुकीसाठी आला आहे तो भ्रष्टाचारी असेल तर आम्ही त्याला तिकीट देऊ नाही. आम्ही BJP नाही. आमच्यासाठी तो वैयक्तिक जो उमेदवार राहील तो व्यवस्थितच असला पाहिजे. आम्ही याची काळजी घेऊ आणि आपल्या भावना मांडू. जय श्रीराम. तर हे होते आपल्यासोबत हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष नितीनजी व्यास यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 48 जागेवर हिंदू महासभा निवडणूक लढणार असं जाहीर केलं. मित्रांनो, जुळून राहा सह्याद्री न्यूज करिता सुरुवात देशमुखसह रवी नवलकार, अमरावती.